परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये पिकच शिल्लक राहिलं नाही, तुम्ही पंचनामा करता कशाचा? शेतामध्ये पिकच दिसत नाहीये. तिथं सोयाबीन होतं का कपाशी होतं का काय होतं, जमिनीच खरडून गेल्या आहेत ना पूर्णपणे. कशाचा पंचनामा करता ढेकळाचा तुम्ही? तुम्हाला पंचनामा नाही, आता सरसकट मदत दिली पाहिजे. आणि सरकारचं धोरण काय मुळामध्ये, आता पहिले 3 हेक्टरची मर्यादा होती मदतीला, 3 हेक्टरची मदत आणि त्याला 13,800 रुपये आणि 3 हेक्टरची मर्यादा. या सरकारनं 3 हेक्टरची मदत आता 2 हेक्टरवर आणली आहे आणि प्रति हेक्टर 8,500 रुपये केले. म्हणजे 17,000 रुपये कोरडवाहूला आम्हाला मदत मिळणार आहे नुकसानीपोटी. नुकसान तुमचं 5 लाखाचं हो का नुकसान तुमचं 10 लाखाचं हो, मदत मिळणार आम्हाला 17,000 रुपये कोरडवाहू जमिनीला, म्हणजे शेती पिकांना. त्यामुळे सरकारने मदतीचा क्रायटेरिया कमी केलाय आणि इकडे ऊर बडून सांगतात की आम्ही मदत सुरू केलेली आहे. सरकारनं मदत सुरू केलेली नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. जर पंजाबचं सरकार हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करू शकतं, तर महाराष्ट्राच्या सरकारला धाड भरली का 8,500 रुपयाची मदत करता तुम्ही हेक्टरी?